चाकण MIDC मधील वाहतूक कोंडी रस्त्यांच्या दुरवस्थेला कंटाळून 20 कंपन्यांनी टाळं लावण्याची तयारी सुरू केलेली आहे अशी चर्चा आहे। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत चाकण MIDCचा दौरा करून उद्योजकांसोबत चर्चा करतायत। त्यामुळे प्रशासन आणि कंत्राटदारांची झोप उडालेली आहे। आता ती इतकी तत्परता दाखवू लागलेत की मध्यरात्री त्यांनी रस्त्यांची दुरुस्ती केली आहे। कुठे खड्डे बुजवलेत तर कुठे रस्त्यालगतच्या साईड पट्ट्या भरण्याचं काम रात्रीच्या अंधारामध्ये करण्यात आलं। मंत्री येणार म्हटल्यावर दाखवली जाणारी तत्परता एरवी यंत्रणांकडनं का दाखवली जात नाही असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारतायत। आणि टेंडरचं काम करत असताना रात्रीच्या वेळेस अंधारात काम करण्यात आलं। म्हणजे हे सर्व नेते अंधारात काम करतात पण त्यातून मलिदा खातात। कदाचित ती सवय कॉन्ट्रॅक्टरला आणि तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना लागली का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। अक्षरशः काल अंधार होता, त्या अंधारामध्ये खड्डे बुजवले गेले। जेव्हा मी तिथं जाणार होतो त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा खड्डे बुजवण्याचं काम तिथं सुरू होतं। त्यामुळे विरोधातला एखादा व्यक्ती तिथं जाणार असेल नाही तर मंत्री जाणार असेल तरच जर सगळे अधिकारी काम करणार असतील तर हे योग्य नाही। त्या ठेकेदारांनी चातुर्मातुर काम करून खड्डे बुजवण्याचं काम केलं। अजितदादांनी ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो। खालुमऱ्यापासून तळेगाव चौकापर्यंत संपूर्ण साईडपट्टी भरायला सांगितली होती आणि ही साईडपट्टी भरण्याची आज 1 वर्षानंतर वेळ आलेली आहे। मग तो ठेकेदार कोण आहे, तो आजपर्यंत काय करत होता, त्यांनी किती जणांना पैसे दिले, त्यांनी खरं काम काय केलं याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याला नक्की कुणाचा आश्रय हे पण बाहेर आलं पाहिजे। प्रतिनिधीचा सहभाग हा खूप महत्वाचा असतो या भागामध्ये आणि तो जर सहभाग अजून जर वाढला तर निश्चितप्रमाणे इथं कामाला गती भेटेल। आता पवार साहेब मला असं वाटतं उद्या किंवा परवा ते पवार साहेब सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी येणारे, ज्यांनी ही MIDC इस्टॅब्लिश केली आणि त्या माणसाच्या डोळ्यासमोर जर इथले उद्योजक जात असेल तर ही शोकांतिका आहेत असं मला वाटतं। हे सरकारचं अपयश आहे। म्हणजे यामध्ये कोणतरी कंत्राटदार अपयशी आहे, सरकारी अधिकारी अपयशी आहेत असं म्हणणं जे आहे ना ते थाप म्हणजे थोतांड आहे। माझं म्हणणं आहे लोकांनी मतं देऊन ज्यांना म्हणजे निवडून दिलंय प्रतिनिधी म्हणून त्यांना यासाठीच निवडून दिलंय की या लोकांकडून कामं करून घ्या, बरोबर ना। तुमची अडचण अशी आहे की तुम्ही हे जे कंत्राटदार नेमले त्यांची मलई खायला मिळाली का शांत बसता। एकतर पहिली गोष्ट अशी आहे की उद्योग मंत्री हे जनतेने निवडून दिलेत तर हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, बरोबर आहे का नाही। ते फक्त उद्योगांसाठीच येणार का, म्हणजे 4 भांडवलदार म्हणाले की आम्ही कंपन्या सोडून जाऊ तेव्हा यांना उपरोक्ती झाली का की आम्ही इथं आलं पाहिजे। बरं आले तर आले, मेरियट हॉटेलला मीटिंग ठेवली, पब्लिक प्लेसला का नाही।